मी वैशाली बाळासाहेब पानमन डोंबिवली बँकेतच कार्यरत आहे आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे स्टफ पोटॅटो विथ कोकोनट चटणी. तर सगळेच गोड पदार्थ बनवतील आणि म्हणून काहीतरी वेगळं असा पदार्थ म्हणून मी त्याच्यात मिनिमम जेवढे कमीत कमी पदार्थ वापरता येतील तेवढे गेलेत. म्हणजे इवन त्याच्यात कोणते मसाले नाही आहेत, फक्त ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण एवढंच यूज करून आणि हे बटाटे न शिजवता म्हणजे शॅलो फ्राय केलेत. म्हणजे फ्राय पण केलेले नाही आहेत की जास्त ऑइल त्याच्यात जाईल, म्हणून ते शॅलो फ्राय केलेत. एक वेगळं काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ठीक आहे, आता तुम्हाला आवडते बहुधा हा प्रयोग आहे तुमच्यावर, आता करा. येस 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 जरूर. कॅरेट आणि कोथिंबिरीचं डेकोरेशन पण खूप फारच गोड दिसतंय आणि ते जेवढं करता येईल त्यामुळे त्यांनी पूर्ण बटाटा नाही शिजवलाय, जस्ट शॅलो फ्राय केलं आणि आतलं स्टफिंग आहे. जास्त वेळ बरं, म्हणजे ऑइल तेल त्यात जास्त जाऊन ह्याची